नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाठीमागे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जर पाहिले नसतील तर पाहून घ्या. तर चला मग वेळ वाया न घालता प्रश्नाला सुरुवात करूया. हे प्रश्न महा टी परीक्षा पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे आहेत. प्रश्न क्रमांक 1, ब्रोमीन कोणत्या स्वरूपात आढळतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लालसर तपकिरी द्रवरूपात. प्रश्न क्रमांक 2, लायकेनमध्ये कोणते दोन जीव एकत्रित राहतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कवक आणि शेवाळ. प्रश्न क्रमांक 3, समधर्मी अवयवामध्ये डॅश असते, तर काय असते पहा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रचनासारखे आणि कार्य वेगळे. समधर्मी अवयवामध्ये रचनासारखे आणि कार्य वेगळे असते. प्रश्न क्रमांक 4, जर पृथ्वीवर वातावरण असते तर दिवसातील प्रकाशाचा कालावधी बदलला नसता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बदलला नसता. प्रश्न क्रमांक 5, किण्वांचे प्रजनन डॅश पद्धतीने होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलिकायन. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी संयुग कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, साखर. क्रमांक 7, अल्युमिनियम ऑक्साईडच्या रेणूमध्ये असणाऱ्या एकूण अणूंची संख्या डॅश असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5. प्रश्न क्रमांक 8, डॅश मध्ये जलाभिसरण संस्था असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तारामासा. तारामासामध्ये जलाभिसरण संस्था असते. प्रश्न क्रमांक 9, वजनाचे SI एकक कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, न्यूटन. प्रश्न क्रमांक 10, पारद मिश्रणाचा आवश्यक घटक डॅश हा आहे. पारद मिश्रणाचा आवश्यक घटक डॅश हा आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पारा. प्रश्न क्रमांक 11, डॅश हे वनस्पतीचे संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अब्सिसिक आम्ल. प्रश्न क्रमांक 13, ध्वनीची प्रखरता डॅशवर अवलंबून असते. ध्वनीची प्रखरता डॅशवर अवलंबून असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आयाम. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी सर्वात कमी बंद लांबी कशातील असेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 15, लहान आतड्याची पचनक्रिया डॅश मध्ये होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अल्कली माध्यम. प्रश्न क्रमांक 16, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम डॅश यांनी मांडला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरेस्टेड. प्रश्न क्रमांक 17, विद्युत प्रभार प्रति एकक वेळ म्हणजे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विद्युतधारा. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते RNA सर्वात लहान असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, tRNA. प्रश्न क्रमांक 19, दंड आकाराच्या जीवाणूंना डॅश म्हणतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बॅसिलस. प्रश्न क्रमांक 20, जेव्हा तारेतून वाहणारी विद्युतधारा 4 पट वाढवली तेव्हा त्या तारेतून तयार होणारी उष्णता डॅश वाढेल, तर किती वाढेल? पर्याय क्रमांक 4, 16 पट वाढेल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीतील एकाच आवर्तातील आहे? खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीतील एकाच आवर्तातील आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
ॲल्युमिनियम, फॉस्फरस, क्लोरीन. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या ऊती लाळ स्त्रवणासाठी उपयोगी पडतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रंथीय अभिस्तर. प्रश्न क्रमांक 23. आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या विद्युतधारेचे स्वरूप व वारंवारता डॅश असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रत्यावर्ती विद्युतधारा आणि 50 वॉट्स. प्रश्न क्रमांक 24. डॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भिजलेला कोरडा चुना. प्रश्न क्रमांक 25. डॅश हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 एप्रिल. 7 एप्रिल हा दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा संबंध कोणत्या क्रांतीशी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्वेत क्रांती. प्रश्न क्रमांक 25. सेंद्रिय शेतीमध्ये कोणाचा वापर टाळला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रासायनिक खते. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर टाळला जातो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26. फळांचे जास्त काळ संरक्षण करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 27. प्राण्यामध्ये गुणसूत्राची संख्या नियंत्रित ठेवण्याचे कार्य कोणते विभाजन करते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्धसूत्री विभाजन. प्रश्न क्रमांक 28. द्विफलन ही प्रक्रिया कोणामध्ये आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सपुष्प वनस्पती. प्रश्न क्रमांक 29. मानवातील सामान्य गुणसूत्राची संख्या किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 46. प्रश्न क्रमांक 30. ऊर्जा निर्मितीसाठी पेशीमध्ये सर्वप्रथम कोणती प्रक्रिया घडते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्लायकोलायसिस. तर अशा प्रकारे आपले इथंच 30 प्रश्न झाले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.